बदलापूर अल्पवयीन लैंगिक अत्याचार प्रकरणावरून राज्यभर तीव्र संताप आणि आंदोलने सुरू आहेत. या घटनेची दखल स्वतः मुंबई उच्च न्यायालयाने घेऊन तातडीची सुनावणी देखील घेतली. हायकोर्टाने आपल्या सुनावणीत राज्य सरकार आणि पोलिसांना चांगलंच फटकारलं होतं. जनआक्रोश उचलण्याची वाट तुम्ही पाहत होतात का, असा संतप्त प्रश्न देखील विचारला. याच दरम्यान आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. अत्याचार घडलेल्या शाळेत घटनेच्या दिवशी सीसीटीव्ही बंद असल्याचे समोर आले होते. या प्रकरणी चौकशी केली असता सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मेंटेनन्सचे काम ज्या ठेकेदाराला देण्यात आले होते त्याची मुदत महिन्याभरापूर्वीच संपली होती. त्यामुळे जबाबदारी आता शाळा प्रशासनावरच आली आहे. सीसीटीव्हीचे देखभाल दुरुस्तीचे काम करण्यासाठी ठेकेदाराची नेमणूक करण्यात आली होती. मात्र या ठेकेदाराची मुदत संपल्यानंतर त्याला किंवा इतर ठेकेदाराला ते काम देण्यात आले नव्हते. महिन्याभरापासूनच सीसीटीव्हीच्या मेंटेनन्सचे काम बंद राहिल्यामुळे काही कॅमेरे बंद पडले होते. बंद पडलेले कॅमेरे वेळेत दुरुस्त करण्यासाठी ठेकेदारच नसल्यामुळे शाळेतील सीसीटीव्हीची व्यवस्था कोलमडली होती. शाळा प्रशासनाने ठेकेदाराची मुदत संपण्याआधीच निविदा काढणे अपेक्षित होते किंवा नवीन ठेकेदाराची नेमणूक करणे गरजेचे होते. मात्र ते काम न केल्यामुळेच गोंधळ झाला आणि त्यामुळे आरोपीच्या विरोधात पुरावे मिळणे आता अवघड झाले आहे. अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत राहा आपले बदलापूर. नमस्कार.